नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवरती तुमचं सर्वांचं। आज आपण बोलणार आहोत एका अशा गोष्टीबद्दल जी लाखो युट्यूबर्सना कन्फ्यूज करते। डेली व्हिडिओ टाकल्यावर खरंच तुमचा YouTube चॅनल ग्रो होतो का की फक्त मेहनत वाया जाते? हा प्रश्न बहुतेक युट्यूबर्स क्रिएटरना पडला असेल। तर आज मी तुम्हाला त्याचा अल्गोरिदम, वॉच टाइम, इम्प्रेशन, ऑडियन्स बिहेवियर सगळं अगदी सोप्या भाषेत समजवणार आहे। तर व्हिडिओला मध्ये स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण बघा। सर्वप्रथम डेली व्हिडिओ अपलोड म्हणजे फक्त रोज रोज व्हिडिओ टाकणे नाही, तो रोज व्हिडिओला व्हॅल्यू देणं आहे। नवीन युट्यूब क्रिएटरला क्वालिटी नसली तरी चालेल, पण रोज कन्सिस्टन्सी प्लस व्हॅल्यू द्यायला हवी। जेव्हा तुम्ही रोज व्हिडिओ टाकता, युट्यूब तुमचं अल्गोरिदम असं रिॲक्ट करतं की तुमचा चॅनल ऍक्टिव्ह म्हणून मार्क होतो। युट्यूबला दिसतं की तुम्ही रेग्युलर क्रिएटर आहात, यामुळे तुमचा चॅनल थोडा प्रायोरिटी मध्ये बूस्ट करतो। एका व्हिडिओवर जरी व्ह्यू नाही आले तरी दुसऱ्या व्हिडिओवरती अल्गोरिदम पुश करतो। अल्गोरिदमला ऑप्शन हवे, तुम्ही ते देता। रोज तुमचे व्हिडिओ पाहिल्याने युट्यूब तुमचा ऑडियन्सला ओळखतो। तुम्ही कोणते विषय चालवता, कोणते थंबनेल क्लिक होतात, कोणत्या वेळेस ऑडियन्स ऑनलाईन असते, हे सगळं अल्गोरिदम नोट करतं। डेली व्हिडिओ अपलोड केल्यावर युट्यूब तुमचे व्हिडिओ जास्त लोकांना रिकमेंडेड करतो। रोज कंटेंट बनवल्यावर क्रिएटर मध्ये 3 मोठे बदल होतात। पहिली गोष्ट म्हणजे एडिटिंग, दुसरी स्क्रिप्टिंग, तिसरी थंबनेल बनवणे। हे सर्व गोष्टी आपोआपच सुधारत जातात। लोक काय म्हणतील हा विचार जातो आणि कॉन्फिडन्स वाढतो। भीती मनापासून आपोआप जाते। युट्यूबवर सक्सेस मिळवण्याची एक कॉमन गोष्ट आहे, तुम्ही जर रोज व्हिडिओ युट्यूबवर अपलोड केल्यावर तुमचा 100% यश मिळणारच। डेली व्हिडिओमुळे तुमचा वॉच टाइम वाढतो। जितके जास्त व्हिडिओ टाकणार तितकाच जास्त वॉच टाइम वाढतो आणि सबस्क्रायबर नॅचरली वाढायला सुरुवात होते। डेली दिसल्याने लोक तुम्हाला ओळखायला लागते आणि तुमच्यावर ट्रस्ट करते। तुमचा सर्च रँकिंग इम्प्रूव्ह होते। त्यामुळे डेली कंटेंट मुळे गुगल आणि युट्यूब तुमचं सर्च दोन्हीकडे रँकिंगला इम्प्रूव्ह करते। त्यामुळे तुमचा इन्कम वाढण्याची शक्यता जास्तीत जास्त होते। ऍडव्हान्स, रिन्यू, स्पॉन्सरशिप हे सगळं हळूहळू वाढत जातं। रोज व्हिडिओ टाकल्यावर युट्यूब तुमचे 5 पॅटर्न ट्रॅक करतो। पहिला म्हणजे ऑडियन्स कोणत्या वेळेस ऑनलाईन असते ही माहिती घेऊन तुमचे व्हिडिओ पुश करायला वापरली जाते। दुसरा म्हणजे तुमचा कोणता थंबनेल जास्त क्लिक होतो। युट्यूब थंबनेल लर्निंग करून तुमचे CTR वाढवायला लागतो। तिसरा म्हणजे कुठला टॉपिक जास्त परफॉर्म करतो। जर तुमचा चॅनल फॅक्ट व्हिडिओ मध्ये जलद चालत असेल तर पुढचे फॅक्ट व्हिडिओ पुश होऊन जातात। चौथा म्हणजे ऑडियन्स रिटेन्शन किती आहे सर्वप्रथम चेक करतो। ज्या व्हिडिओमध्ये 50% पेक्षा जास्त रिटेन्शन असेल त्यांना डबल इम्प्रेशन दिले जातात। पाचवा म्हणजे तुमचे लॉयल व्ह्यूअर कोण आहेत। डेली दिसल्यानं तुम्हाला एक कोर ऑडिशन तयार होते। डेली व्हिडिओ टाकणाऱ्या क्रिएटर्सना युट्यूब स्ट्रॉंग आयडेंटिटी क्रिएटर्स म्हणून ओळखतो। याचा फायदा तुमचे व्हिडिओ जास्त रिकमेंडेशन मध्ये जातात। होम फीडवर तुमची जागा वाढत जाते। न्यू व्ह्यूअर्सला तुमचे व्हिडिओ वारंवार दिसायला लागतात। याला अल्गोरिदम मध्ये आयडेंटिटी वेट म्हणतात। दुसरी गोष्ट म्हणजे हे पण लक्षात घ्या की बहुतांश लोक डेली व्हिडिओ अपलोड करतात पण एक मोठी चूक करतात, म्हणजे ते रोज रॅन्डम टॉपिक वर व्हिडिओ टाकतात। पण युट्यूबला टॉपिक क्लॅरिटी हवी। उदाहरणार्थ तुम्ही आज ट्रॅव्हल वरती व्हिडिओ बनवली तर उद्या टेक वर, परवा कुकिंग वर असं केलं तर अल्गोरिदम कन्फ्यूज होतो आणि चॅनलला पुश मिळत नाही। जर आपण एक व्हिडिओ डेली अपलोड केली तर 30 व्हिडिओ महिन्याच्या होतात। या 30 पैकी जरी एक व्हिडिओ व्हायरल झाला
तरी तुमचा चॅनल फ्लाय होतो. डेली व्हिडिओ अपलोड म्हणजे फक्त मेहनत नाही, तो एक व्हायरल चान्स मशीन आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ टाकल्यावर YouTube तुमच्यावर लक्ष ठेवतो आणि तुमचा चॅनल हळूहळू ग्रो होतो आणि तुमचा कॉन्फिडन्स पण भन्नाट वाढतो. पण क्वालिटी मेंटेन करायची हे सर्वात महत्वाचं आहे. जर तुम्हाला असाच व्हॅल्यू पॅकेट कंटेंट पाहायचा असेल तर चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ मध्ये. नमस्कार.